नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवीने कप वड्यांऐवजी मोदक आणलेले असतात. त्यामुळे सुकटणकर जेव्हा हे बघतात तेव्हा ते तिच्यावर ओरडू लागतात आणि म्हणतात, भैरवी काय आहे हे? साधे मोदक यात काय इनोव्हेटिव्ह आहेत? तेव्हा भैरवीला जरा आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते की सर हे चुकून झालं. तेव्हा सुकटणकर तिला म्हणू लागतात की तू काय मला मूर्ख समजलीस का? अगं कुठं उभी आहेस तू? या ठिकाणी येण्यासाठी लोक धडपड करत असतात आणि ही संधी तुझ्याकडे स्वतःहून चालून आली होती. मला वाटलं तू सिन्सिअर आहेस आणि या संधीचं सोनं करशील, पण तू काय केलंस? आता भैरवीला खूप वाईट वाटत असतं आणि ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिने कप वड्या बनवलेल्या असतात पण चुकून त्याऐवजी मोदक आले. त्यावर ते म्हणतात, म्हणजे हा जादूचा बॉक्स आहे का? यामध्ये कप वड्यांऐवजी मोदक यायला की रस्त्याने तुझा बॉक्स चेंज झाला? तू कोणाला वेड्यात काढतीयस? तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, सर मी लगेचच घरी जाऊन चेक करते. त्यावर सुकटणकर तिला म्हणतात की माझ्याजवळ एवढा टाइम नाहीये आणि आता मला तुला परत संधी पण द्यायची नाहीये, त्यामुळे गेट आउट असं म्हणत सुकटणकर तिला हकलून देतात. त्यामुळे भैरवीला खूप वाईट वाटू लागतं आणि ती रडतच तिथून निघून जाते. आता इकडे हे सगळं राधा वहिनीने केलेलं असतं. त्यामुळे आता भैरवीचं काय झालं असेल या विचाराने राधा वहिनी आणि किशाभाऊ दोघंही हसू लागतात. तेव्हा अनिशही तिथेच असतो आणि हे सगळं ऐकत असतो. राधा वहिनी म्हणत असते, जेव्हा त्या बॉसने मोदक बघितले असतील तर किती तापला असेल तो भैरवीवर. भैरवीचं काय झालं असेल या विचारानेच मला हसायला येतंय. तेव्हा ती सांगू लागते की मी शाळेत असताना जेव्हा इन्स्पेक्शनसाठी साहेब यायचे तेही माझ्यावरती असेच तापायचे. तेव्हा किशभाऊ म्हणतो, मी तिथं असायला हवा होता, खूप मज्जा आली असती. तेव्हा अनिश त्यांच्याजवळ येऊन म्हणू लागतो की बस करा ना, केव्हाची किती बडबड लावलीये तुम्ही. त्यामुळे ती दोघंही त्याच्याकडे बघू लागतात. आता अनिश म्हणत असतो की भैरवी माझ्या डोक्यात गेलीये, माझा सतत अपमान करत असते. बाबांनी तिला खूप डोक्यावर बसवलंय. आता मी तिला सोडणार नाही. बघतोच आता की भैरवी कसा बिझनेस करते ते. पुढे तो म्हणतो, स्वतःला फार शहाणी समजायला लागलीये ती. आता राधावहिनी आणि किशाभाऊच्या मनासारखं हे होत असतं. त्यामुळे ते एकमेकांना टाळी देत हसू लागतात. आता इकडे सुकटणकरला खूप टेन्शन येतं. त्यामुळे ते लगेचच फोन करून मीटिंग कॅन्सल करतात. तेव्हा त्यांचं अचानक लक्ष भैरवीने आणलेल्या मोदकाच्या बॉक्सकडे जातं. तेव्हा त्या मोदकाकडे बघून त्यांना काहीतरी वेगळं वाटू लागतं. त्यामुळे सुकटणकर आता तो मोदक उचलून हातात घेतात आणि त्याचं निरीक्षण करतात. पुढे ते त्याचा सुवास घेतात आणि तो मोदक ते चाखून बघतात. ज्यावेळी ते मोदक खात असतात तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्द निघतात की वाव, फंटॅस्टिक. आता इकडे भैरवी घरी येते तेव्हा नीलू आत्या दरवाजा उघडते. नीलू आत्या तिच्याशी काही बोलणार तितक्यात भैरवी रडत रडत डोळे पुसत आत येते आणि सोफ्यावर बसत रडू लागते. तेव्हा नीलू आत्या तिच्याजवळ जाऊन तिला विचारू लागते की भैरवी बाळा का रडतीयस, काय झालं? तितक्यात अशोक मामा तिथे येतात. आता अशोक मामांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे ते तिथे येऊन बसतात आणि भैरवीला सांगू लागतात की ज्यावेळी हे मला कळलं की मोदकाची आणि कप वड्यांची अदलाबदल झालीये तेव्हा मी तुला बघायला खाली आलो होतो, पण तोपर्यंत तू तिथून निघून गेली होतीस. आता भैरवी खूप रडू लागते आणि म्हणते की किती मोठा माणूस आपल्या घरी चालून आला होता. का होतंय हे सगळं माझ्या बरोबर? सगळ्या गोष्टी हातातून निघून जात आहे. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, आपण एक काम करायचं का? मी येतो तुझ्यासोबत आणि त्यांना सांगतो की काय झालं ते. त्यावर भैरवी म्हणते की त्याचा काही उपयोग होणार नाहीये बाबा, कारण त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधून हकलून लावलंय. तितक्यात अनिश तिथे येतो. अनिश जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा तो खूप खुश होतो. आता भैरवी खूप रडत असते. तितक्यात अनिश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, म्हटलं होतं तुला मी आधीच की नको करूस, कारण हे तुला शक्य नाहीये, पण तू माझं ऐकलं नाहीस. बघितलं ना काय झालं ते? अगं हकलून लावलं तुला त्या सुकटणकरने त्याच्या कंपनीमधून. अजून तरी सुधर. तेव्हा अशोक मामा आणि निलिमा आत्या अनिशकडे बघू लागतात. आता अनिश भैरवीला म्हणत असतो, जो आपला प्रांतच नाहीये त्यामध्ये लुडबुड केली की असंच होतं. आता माझंच बघ ना, माझा हा पिंडच नव्हता, त्यामुळे माझं लाईफ उद्ध्वस्त झालंय. जेव्हा मी जंगल सफारी करत होतो तेव्हा 4-4 महिने लोक माझी वाट बघायची आणि माझे जे फोटोग्राफ्स होते ते लाखोंमध्ये विकले जायचे. म्हणूनच मी तुला सांगतोय की हा तुझा पिंड नाहीये.
तू जॉब करणारी मुलगी आहेस, त्यामुळे तू जॉबच कर. नसल जमेत तर पार्ट टाइम कर, पण हे करू नकोस. तेव्हा अशोक मामा त्याला विचारू लागतात की का नाही करायचं. पुढे ते अनिशला सांगू लागतात की माणसाने प्रयत्न हे नेहमी केले पाहिजे. अरे भैरवीने कमीत कमी ते तरी केलंय, पण तू काय केलंस? तू फक्त इकडे तिकडे फिरत राहिलास आणि नको त्या गोष्टी करत राहिलास, त्यामुळे तू वाया गेलास. आता हे ऐकल्यानंतर अनिशला खूप राग येतो आणि तो अशोक मामांना म्हणू लागतो की मी कशाला तुमच्याशी बोलतोय, कारण मला माहितीये ह्या घरामध्ये मला काडीचीही किंमत नाहीये. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की कोणी आपल्याला किती किंमत द्यावी हे सगळं आपल्या हातात असतं आणि भैरवीने ती गोष्ट कमवलीये. आठवतं का सुरुवातीला भैरवी कशी होती? तिच्याबद्दल कुणालाच आदर नव्हता, पण तिने प्रयत्न केले, तिने स्वतःमध्ये बदल घडवून आणला. आता अनिशमध्ये आणि अशोक मामांमध्ये वाद होऊ लागतात. त्यामुळे निलिमा त्या अनिशला म्हणू लागते की अनिश, तू काय बोलतोयस हे? अरे विषय भैरवीचा चालू आहे, तू का ओढून घेतलं स्वतःवर? तेव्हा अनिश म्हणतो, नाहीतरी मी काही बोलायला गेलो तर माझं इथं ऐकून कोण घेतंय, कारण माझ्या शब्दाला किंमतच नाहीये. बघा आता मी काय करतो, असं म्हणत तो तिथून जाऊ लागतो. अनिश जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा समोर त्याला सुकटनकर उभे असलेले दिसतात. त्यांना बघून जरा अनिशला आश्चर्य वाटतं आणि तो त्यांना विचारतो, तुम्ही? तेव्हा सुकटनकर त्याला म्हणतात की सरप्राईज, मला सरप्राईज द्यायला आवडतं. आता अशोक मामा, निलिमा आणि भैरवी यांनाही जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा सुकटनकर भैरवीचे मोदक हातात घेऊन आत येतात आणि तिच्याकडे बघून म्हणतात की अप्रतिम. आता त्यांना नेमकं काय म्हणायचंय हेच कोणाच्या लक्षात येत नसतं. तितक्यात राधावहिनी आणि किशाभाऊ येऊन त्यांना डोकून बघू लागतात. तेव्हा सुकटनकर म्हणू लागतात की भैरवी, मला तुला परत एकदा संधी द्यायची आहे. हे ऐकल्यानंतर आता भैरवीचा तिच्या कानांवरच विश्वास बसत नसतो. तेव्हा निलिमा आत्या आणि अशोक मामांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं. आता सुकटनकर भैरवी जवळ येऊन तिची माफी मागत म्हणतात की भैरवी, आय एम सॉरी. हे ऐकल्यानंतर भैरवी त्यांच्याकडे बघू लागते. तेव्हा ते म्हणतात की मी अशीच माफी मागत नसतो. आणि ते तिला सांगू लागतात की मी या बिझनेसमध्ये जेव्हा आलो तेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट शिकलो की आपली जर चूक असेल तर पटकन माफी मागून घ्यायची, कारण आपण जर चुकीच्या गाडीत बसलो आणि वेळेतच उतरलो नाही तर आपलीच फजिती होते. आता एवढ्या मोठ्या माणसाने भैरवीची सगळ्यांसमोर माफी मागितल्यामुळे अनिशला आणखीनच भैरवीबद्दल जलस फील होऊ लागतं. आता सुकटनकर म्हणू लागतात की मी असंच बोलत नाहीये, असं म्हणून आता ते मोदक खाली ठेवतात आणि म्हणतात की हे मोदक मी स्वतः चाखून बघितले, खरंच हे अप्रतिम मोदक बनलेत. तेव्हा ते मोदकाचं वर्णन करून सांगू लागतात की मोदक कसे असायला हवे. मोदकाला बरोबर 21 आणि नाजूक पारे असायला हवेत, त्यामध्ये खोबऱ्याचा किस असा मिसळायला हवा आणि ते माइल्ड गोल्ड असावेत, जास्त गोड नसावे. आणि त्याचा आकार हा मीडियम असावा, जास्त मोठा किंवा छोटा नसावा. त्यावरती केशराची काडी रोवलेली आणि त्याचा रंग त्या मोदकामध्ये मिसळलेला आणि त्यावरती हळूच तुपाची धार सोडत तो मोदक खायचा. आ हा 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 असं म्हणत आता सुकटनकर भैरवीच्या मोदकांचं भरभरून कौतुक करत असतात. त्यामुळे अशोक मामा आणि निलिमालाही खूप आनंद होतो. आता सुकटनकर आणखी एक धक्का सगळ्यांना देतात. भैरवीला ते म्हणतात की माझ्यासोबत माझ्या कंपनीमध्ये माझी पार्टनर होशील का, कारण इन फ्युचर मी तुला मोठी बिझनेस वुमेन झालेलं बघतोय. तेव्हा भैरवी म्हणू लागते की या सगळ्यांचं श्रेय माझ्या आत्ते सासू म्हणजे निलिमा आत्या यांना जातं, कारण हे मोदक यांनीच बनवले. हे ऐकल्यानंतर आता सुकटनकर निलिमा आत्याला नमस्कार करतात आणि म्हणू लागतात, इट डझंट मॅटर पदार्थ कोणी बनवलाय, पण सोर्स महत्वाचा आहे. माझ्या आउटलेटमध्ये सगळे पदार्थ मी बनवत नसतो, पण मी तो चाखून बघत असतो आणि पदार्थ हे विकताही आले पाहिजे, यालाच बिझनेस म्हणतात. आणि ते तू करून दाखवलंयस भैरवी. पुढे ते भैरवीला आणखी एक नवी ऑफर देतात आणि म्हणतात की याबद्दल बोलण्यासाठी तुला माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल. तितक्यात अनिश तिथे येतो आणि त्यांना विचारतो की ऑफिसमध्येच का. त्यावर सुकटनकर त्याला म्हणतात की काही गोष्टी ह्या प्रायव्हेटमध्येच झाल्या पाहिजे मिस्टर. तेव्हा निलिमा आत्या म्हणते की अनिश. तेव्हा ते म्हणतात की अनिश. आता ही गोष्ट अनिशला खटकलेली असते. पुढे सुकटनकर त्याला म्हणतात की कौतुक तोंडावर आणि सगळ्यांसमोर झालं पाहिजे,
पण काही गोष्टी म्हणजे जसे डील्स हे प्रायव्हेटलीच झाले पाहिजे, त्यामुळे भैरवी मॅडमला माझ्या ऑफिसला येऊनच डील फायनल करावं लागेल असं म्हणत ते तिथून निघून जातात. तेव्हा निलिमा आत्या भैरवीला मिठी मारत म्हणते की सुख आपल्या दारी चालून आलंय. हे सगळं अनिश बघत असतो. आता भैरवी अशोक मामांना नमस्कार करते तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, काय म्हटलो होतो मी की संधी दुसऱ्यांदाही मिळू शकते. आता हे ऐकल्यानंतर अनिशला काही सहन होत नसतं, त्यामुळे तो तिथून निघून जातो. ही गोष्ट अशोक मामांच्या लक्षात येते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.